उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं आजपासून आंदोलन सुरू करण्यात येतं। आंदोलनाला त्यांनी क्या हुआ तेरा वादा असा सरकारला जे आहे ते सवाल विचारलाय। सर्व शिवसैनिक आपल्या सोबत आहेत। नेमकं आंदोलन कुठल्या मुद्द्यावरती उपस्थित केलं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर हे आंदोलन म्हणायचं का? खरं तर शिवसेनेला आंदोलन काही नवीन नाही आणि आज परिस्थिती तुम्ही पाहत असाल की महाराष्ट्रामध्ये भीषण दुष्काळ आहे, शेतकऱ्याची हवालदिल झालेला आहे आणि शेतकऱ्याच्या विषयावर आम्ही आंदोलन करत आहोत। आणि आंदोलन आम्ही काही नवीन करत नाही, जे शासनानं वेळोवेळी सांगितले, घोषणा केल्या होत्या निवडणुकीच्या अगोदर, त्याच शीर्षकाखाली आम्ही आंदोलन करत आहोत। क्या हुआ तेरा वादा या शीर्षकाखाली आम्ही आंदोलन करत आहोत आणि आंदोलनाची व्याप्ती ही 7 दिवसाची आहे। 7 दिवसामध्ये आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत आहोत आणि शेवटचं आमचं आहे 12 तारखेला आम्ही राज्यभर रास्ता रोको करणार आहोत। तत्पूर्वी 11 तारखेला आम्ही बैलगाडी मोर्चे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी करणार आहोत। मूळ मागण्या आमच्या शेतकऱ्याला न्याय देणं, आमच्या लाडक्या बहिणीला न्याय देणं, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची विनंती शासनाला करणं आणि जर न्याय मिळाला नाही तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे शिवसेना कोणत्या पद्धतीने आंदोलन करते आणि या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी या राज्याच्या मुख्यमंत्र्यावर राहील। खरं तर तुम्ही आता जिल्हाधिकारी यांची भेट घेतली, त्या भेटीमध्ये तुमचा डीएपी खताचा मुद्दा जो आहे ते महत्त्वाचा होता। कृषी कार्यालय म्हणते की डीएपी खताचा साठा आहे, तुमचं काय म्हणणं आहे? कृषी कार्यालय जरी म्हणतात डीएपी खताचा साठा आहे, पण आतापर्यंत शेतकऱ्यांना ते खत मिळालेलं नाही। प्रत्येक दुकानावर जर आपण गेलं तर त्याचं डीएपीचं खत आणि ते म्हणतात की आले नाही, वरून रॅक लागली नाही, इथं बोफर कुठंतरी इथं पाणी मुरते हे असं आम्हाला वाटते। त्या ठिकाणी याच्यासाठीच आम्ही कलेक्टर साहेबांना सांगितलं की खताचं नियोजन लवकर करा, आता पेरणीचे दिवस आलेले आहे। तर कलेक्टर साहेबांनी आम्हाला शब्द दिला की लवकरच आम्ही एक प्रेस घेऊ आणि त्याचं सर्वांना सांगून आम्ही लवकरच खताचं वाटप करू। क्या हुआ वादा ह्या मथळ्याखाली तुम्ही आंदोलन उभं केलं, याच्यामध्ये सरकारला किती सवाल आहेत आणि कुठले कुठले सवाल आहेत? आता तुम्ही बघितलं असेल शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा विषय आहे आणि शेतकऱ्याला 24 तास शेतकऱ्याच्या विजेचा विषय आहे, पांधन रस्त्याचा विषय आहे, 1 रुपयाचा पीक विमा देतो म्हणलं तर हा एक विषय आहे आणि लाडक्या बहिणीला जे 1521 रुपये देतो म्हणून सांगितलं होतं हा पण विषय आहे। घरकुल आपण सांगितलं होतं की सरकारने 2022-24 मध्येच आम्ही सर्व पंतप्रधान आवास योजनेमध्ये घरकुल देऊ, पण आतापर्यंत घरकुल लाभार्थ्यांना मिळालं नाही, हे पण आमची मागणी आहे। अशा बऱ्याचशा मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि आम्ही प्रत्येक आंदोलन या ठिकाणी याच्यासाठी करतो, जर शेतकऱ्यांनी याची जर सरकारने दखल घेतली नाही तर शेतकरी रस्त्यावर उतरून, आम्ही शिवसैनिक रस्त्यावर उतरून यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। 12 तारखेला समारोप कसा असणार आहे तुमच्या आंदोलनाचा? सगळा 12 तारखेला आम्ही चक्काजाम इथं आंदोलन करणार आहोत। सर्व जिल्ह्याचे आम्ही पदाधिकारी येऊन इथं चक्काजाम आंदोलन या ठिकाणी करून समारोप करणार आहोत। खरं तर तुम्ही विधानसभेचं नेतृत्व करत होते, नेमकं आता सिच्युएशन अशी आहे की महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी आता निवडणुकीच्या तोंडावरती फूट पडते, 2 झटके बसलेले आहेत। आता काही शरद पवार गटातले, अजित पवार गट, कसं बघता सगळं याच्यात? पक्षांतर हे तर नेहमीच होत राहते, हे फक्त विधानसभा किंवा स्थानिक स्वराज्य आहे असं नाही, परंतु महाविकास आघाडी हे अद्यापर्यंत घट्टच आहे आणि त्यामुळे येणाऱ्या स्थानिक निवडणुका सुद्धा आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनेच लढणार आहोत। विषय आहे की विधानसभेमध्ये जरी पराभव झाला असेल तर तो आम्हाला असं वाटतं की नैतिकदृष्ट्या आमचा तो पराभव नाही, तो आमची जीतच आहे। परंतु या लोकांनी जो पैशाचा पूर या मतदारसंघामध्ये वापरला आणि त्यामुळे झालं, आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये हा स्थानिक लोकांचा विषय असते आणि निश्चितच लोक स्थानिक विकास आघाडीमध्ये, स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये आमच्या महाविकास आघाडीच्या पाठीमागे राहतील। निश्चितच हे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी होते, सर्वसामान्य शेतकरी यांच्यासाठी या सर्व शिवसैनिकांनी जे आहे ते हिंगोलीमध्ये आंदोलन उभं केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली।